हाय, हॅलो, नमस्कार. मी ऋषाली. तर तुमचं पुन्हा एकदा माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला अगदी आनंदाचा, आरोग्याचा जाओ ही स्वामीचरणी प्रार्थना. चला, आज आहे ना शंभूचा बड्डे आहे. तर 15 जुलैचा हा व्लॉग आहे. तर मग येथे सकाळी सकाळी सर्व काही तयारी चाललेली आहे. स्वराची स्कूल आहे, शंभूची पण आंघोळ झालेली आहे. मिस्टरांनी सर्व काही त्याचं आवरून दिलेलं आहे. आता येथे ना सर्वांसाठी चहा ठेवलेला आहे. शंभू स्वराला पण चहा लवकरच लागत असतो ना, तर मग आता येथे म्हणजे निम्म दूध ठेवत असते आणि निम्मा चहा करत असते, असं मग त्या दोघांना द्यायला लागत असतं. येथे मिस्टरांनी ना शंभूचा मेकअप वगैरे सर्व काही छान असं करून आता येथे ना चहा पिण्यासाठी दोघं पण बसलेले आहे. तर शंभू आहे ना सकाळी सकाळी थोडा रडत होता, तर मग मिस्टर त्याला घेऊनच बसलेले होते. तर आज त्याचा बड्डे असल्यामुळे त्याला आज जास्त काही रडून दिलेलं नव्हतं. आणि मग येथे ना शंभूला दूध गरम झाल्यानंतर लगेचच दिलेलं आहे. आणि स्वराचं आहे ना गरम चहा असल्यामुळे थंड करण्यासाठी ठेवलेलं आहे. तर मग आता थंड झाल्यानंतर स्वराला पण छान असा आता चहा पिण्यासाठी दिलेला आहे. तर मी चहा काही पित नाही, तर मग गरमच पाणी पित असते ना, तर मग आता गरम पाणी पण करायला ठेवलेलं आहे. तर येथे बघा स्वराचा थंड चहा झाला, तर त्याला तेच बोलत होते, इथे स्वरा चहा पित आहे. तर मग ती लागली हसायला. सकाळी सकाळी ना खूपच धावपळ असते. स्वराचं टिफिन बनवायचं, तिचं आवरायचं. तर निम्म म्हणजे मिस्टर तिचं सर्व काही आवरून घेत असतात, पण मग बाकीचं स्वयंपाक वगैरे पण करायचा असतो ना, मग सर्व काही धावपळच असते. तर आता इथे ना संध्याकाळी मी दुपारच्या टायमाला हा व्हिडिओ शूट करत आहे. तर त्यानंतर काही व्हिडिओ शूट नाही केला. तर इथे ना शंभूचा बड्डे असल्यामुळे मी कालच हा आहे ना केक बेक करून ठेवलेला होता, तर फ्रीजमध्ये ठेवलेला होता. आता आहे ना त्याला सेट करायचं आहे. तर मग आता इथे छान असं सेट करून क्रीम लावून आणि आता आहे ना थोड्या वेळ फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आहे. तर येथे छान असं क्रीम पण त्याला लावून घेतलेली आहे. आणि मग आता आहे ना थोड्या वेळ फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आहे थंड होण्यासाठी. मग त्यानंतर केकला परत वरून आहे ना डिझाईन बनवायची आहे. तर बाकीची पण तयारी करायची होती ना, त्यामुळे मग सर्व काही पटपट असं सर्वच आवरायचं होतं. आता येते ना सासूबाई माझा व्हिडिओ काढत होत्या. तर सासूबाई आहे, नणंदबाई आहे, तर मग सर्व काही मला छान अशी त्यांची मदत झालेली आहे. मी घरीच मुलांसाठी ना केक बनवत असते. तर बेकरीमधून आहे ना केक नाही आणत. तर बेकरीमध्ये केव्हाचे काय असे केक असताना, त्यामुळे मग जास्त केक मी बेकरीत त्या आणतच नाही. स्वीट सेंटरमधले असे काही घेऊनच येत नाही. तर घरीच छान असं केक बनवून घेत असते. तर येथे ना कलर करायचा आहे. तर आता क्रीममध्ये थोडासा कलर टाकून छान असा आता इथं येल्लो कलर बनवलेला आहे. तर इथे बघा छान असं केक पण आता आहे ना थोडा वेळ मी थंड होण्यासाठी ठेवलेला होता, तो पण छान असा झालेला आहे. आणि मग आता इथे ना डिझाईन बनवायची आहे. तर येथे संध्याकाळचा स्वयंपाक पण करायचा आहे ना, तर मग आता इथे पावभाजी बनवायची आहे. त्यामुळे मग सर्व काही आता तयारी चाललेली आहे. तर मग सासूबाई पण मला मदत करू लागत आहे. येथे आता आहे ना स्वरा स्कूलमधून आलेली आहे. तर मग फ्रेश झाल्यानंतर लगेच तिला जेवायला पण दिलेलं आहे. आणि तिच्या सोबतच इथे आत्तू पण बसलेले आहे. तर मग दोघींचं चाललं होतं बोलायचं, स्कूलमध्ये काय शिकवलं आहे काय नाही ती सांगत होती त्यांना. तर मग मी पण येते ना केक बनवत आहे. तर निम्मा बनवायचा झालेला आहे, अजून थोडा राहिलेला आहे. तर बाकीवरती ना डिझाईन बनवत होते मी. तर सोनाल दीदींचा पण छान असा त्यांचा केकचा क्लास झालेला आहे. त्या बोलल्या अशी डिझाईन करा. मग त्यांना बोलले तुम्ही छान असं करून दाखवा मला, मग मी पण करून बघेल. माझा काही क्लास झालेला नाही. तर मग मी असंच यूट्यूबला थोडं थोडं बघून केलेलं आहे. तर मग छान असं केक पण तयार होत असतं. तर येते बघा छान आता येथे ना सोनाल दीदी डिझाईन बनवत आहे, स्वरा बघत आहे. तर येथे राहिलं आहे आतू, तेथे राहिलं आहे. तर ती पण सांगत होती. तर तिला ते बघून खूपच आनंद झालेला होता. तर शंभू पण झोपलेला होता, तो पण उठलेला होता. तर मग तो तर आता बघितल्यानंतर बघा त्याची एक्साइटमेंट कशी असते. तर येथे छान अशी डिझाईन पण बनवायची झालेली आहे. तर सोनाल दीदीने छान असं डिझाईन बनवून घेतलेली आहे. तर येथे शंभू पण उठून आलेला होता. तर त्यानं केक बघितल्यानंतर तो बघा कसा करतोय. तर त्याला खूपच आनंद झालेला होता केक बघून. मी जर केक बनवायला लागले ना, तर मुलांना खूपच आवडत असतं. तर त्यांना माहिती आहे आम्हाला केक खाण्यासाठी भेटणार आहे आज. तर मग येते शंभू झोपेतून उठल्यानंतर मग लगेचच पहिल्यांदी जिथे मी केक बनवते तेथे आलेला होता. तर मग त्यांना आहे ना क्रीम जास्त आवडत असते. तर आता येथे उरलेली क्रीम होती ना, तर मग ते लगेच दोघं पण खाण्यासाठी बसलेले होते. शंभू तिला देत नव्हता. आणि मग स्वराला पण बाकीची दुसरी होती ना, ती पण दिलेली होती. तर आम्हाला आहे ना आज पावभाजीची तयारी करायची. तर सासूबाईचं चाललेलं होतं, बटाटे ना उकडलेले होते, तर त्याची साल काढत होत्या. आणि मग शंभूचं स्वराचं छान असं दोघांचं चाललेलं होतं खायचं काम. इथे बघा शंभू कसा क्रीम खात होता.
येथे छान अशी संध्याकाळची तयारी केलेली आहे. बाकीचं सर्व काही आवरलं आणि मग त्यानंतर आता येथे माझं पण आवरलेलं आहे. शंभूचं पण मिस्टरांनी छान असे कपडे त्याला घातलेले आहे. त्याला नवीन कपडे घेतलेले आहे ना, तर मग छान असे त्याला कपडे पण घालून दिलेले. जास्त काही पाहुण्यांना नाही बोलावलेलं. तर शंभूची मामी, आजी ते आलेले आहे आणि एक आहे ना मावस जाऊबाई पण आलेल्या आहे. तर येथे शॉर्टकटमध्येच बड्डे करायचा आहे घरातली घरातच. येथे शंभू आणि त्याचे काका खेळत आहे गाडी. तर त्याला थार गाडी आणलेली त्याच्या मामांनी. तर इथे तो खेळत आहे, येथे बघू शकता. तर पुढे पण छान असं तयारी करून घेतलेली आहे आणि केक बनवलेला आहे ना, तो पण घेऊन आलेला आहे. तर भरपूर असे त्याचे मित्र कंपनी पण आलेले आहे बड्डेसाठी. शंभूचे सर्व काही फ्रेंड आलेले. तर आता येथे बसलेले आहेत. आमच्या इथे कॉलनीमध्येच भरपूर असे मुलं राहतात ना, मग ते सर्व शंभूचे फ्रेंड आहे. तर मग आता येथे आलेले आहे आणि येथे लगेचच आता त्याच्या आत्तूनं लगेच ऑप्शन करून घेतलेलं आहे. तर ताई पण आता लगेचच त्याला ओवाळून घेतात. 8 वाजेपर्यंत आहे ना त्याचे फ्रेंड वगैरे सर्व काही आलेले होते आणि आता सर्वजण आम्ही आता ओवाळून घेणार आहोत त्याला. इथे छान असा केक कट केलेला आहे आम्ही. शंभूनं पण छान असं त्याला खूपच आनंद झालेला होता. तर मुलं लहान असताना तोपर्यंतच त्यांना पण असं केक कट करायला बड्डे सेलिब्रेशन करायला आवडत असतं. तर येथे ना पावभाजी पण बनवलेली होती. तर मग जेवायला पण बसलेली आहे. छान असं पावभाजी बनवलेली होती. आता येथे शेजारच्या मावशी, मम्मी त्या सर्वजण आता येथे ना आम्ही जेवण करण्यासाठी बसलेलो आहोत. तर या तुम्ही पण जेवण करण्यासाठी. घरामध्ये ना छोटा मोठा कार्यक्रम असो पण सकाळपासूनच जास्त काही धावपळ असते. तर माझा केक पण अपूर्ण राहिलेला होता ना, त्यामुळे मग सकाळपासूनच आमची सर्व काही तयारी चालू होती. तर आता येथे शेवटपर्यंत आता जेवण वगैरे झाल्यानंतर मग सर्व काही आवरायला लागत असतं. तरी आम्हाला आहे ना संध्याकाळचे 12 वाजलेले होते आवरायला का होईना. आणि मग येथे ना जेवण वगैरे झालं. मग वहिनीने भांडे वगैरे पण घासले आणि मग त्या निघालेले आहेत. येथे शंभू आणि सोहरा पण आता गाडी खेळत होते. तर ज्या गाड्या आलेल्या आहे ना त्याला गिफ्ट म्हणून, तर त्यांचं चाललं होतं दोघांचं खेळायचं. आणि मग आता वहिनी ते पण निघालेले आहेत. तर मग आता शंभूला बाय करत होत्या. तर शंभूला बोलत होत्या यायचं आहे का. शंभूला आहे ना ऋषभसोबत जायचं होतं. तर त्याचं चाललेलं होतं, नाराज झालेला होता. येथे बड्डे झाल्यानंतर त्या पण निघालेल्या होत्या. तर चला असा होता आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला पण लवकरात लवकर सबस्क्राईब करा. चला असेच नवनवीन व्हिडिओ तुम्ही पण बघा. बाय.